हा पोर्शन जर तुमचा खूप मोठा असेल ना तर खूप छान आजच्या ह्या एक्सरसाइज मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते. सेम टू सेम तुम्हाला तशाच फॉलो करायच्यात. 1 महिनाभर कंटिन्यू करा, रिझल्ट तुम्हाला 10-12 दिवसामध्ये दिसून येणार की माझा पोर्शन आहे ना कमी कमी आता मला वाढायला लागला. जस्ट तुमच्या मांड्यांचा फॅट जरी जास्त असेल ना तो पण कमी होणार आहे. ओव्हरऑल तुमच्या बॉडीची छान अशी टोनिंग होते आणि चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो. आता हा रिझल्ट तुम्हाला केव्हा भेटतो, जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे फक्त योगा करताय, तुम्ही दाखवलेला व्हिडिओ म्हणून 10 मिनिटाचा आहे की 5 मिनिटाचा 8 मिनिटाचा आहे तेवढा करता. तर तसं नाहीये, तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज आहे ना जस्ट ती 2 टाइम करायची, 2 राऊंड तिचे झाले पाहिजे. अर्धा तास तुम्ही स्वतःला द्यायचा आहे. सकाळी खाली पोटाने दिला तर बेस्ट आहे, नाहीच वेळ आहे तर दिवसातून तुम्ही केव्हाही जेव्हा 2 तास जेवणाला झालेले अगोदर जेवण झाल्यावरती असं 2 तासाचं अंतर ठेवायचं, तेव्हा तुम्ही हे आसन करू शकता आरामामध्ये. आता मी पहिले सांगितलं की तुम्ही डाएट खूप मेन असतो जेव्हा आपण वेट लॉसच्या जर्नीमध्ये आहोत. तर आपण काय खातो काय खात नाही त्या गोष्टीवरती आपल्याला जास्त फोकस ठेवायचा. हे तुम्हाला कसं समजेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ, ते सोपे आहेत. असे जस्ट आपण हाऊसवाईफ आहोत किंवा आपण जॉब करतोय, आपल्याकडे जास्त काही कामजाम होत नाहीये, तर तसे व्हिडिओ आहेत की तुम्ही घरातल्यांना पण जेवण बनवलेले आहे ना तेच तुम्ही खाऊन देखील वेट लॉस करू शकता. आणि हे जे वेगवेगळे मी डेली तुम्हाला एक्सरसाइज दाखवते ना, या फॉलो केल्या की तुमचं नक्कीच घर बसल्या देखील वजन कमी होतं. तुम्हाला काहीच करायचं काम नाही पडणार एक्स्ट्रा. तर करावं लागतं, मेहनत करावी लागते. 2024 तर गेला आपलं, पण 2025 मध्ये तरी ऍटलीस्ट आपण स्वतः आपले लक्ष देऊन फिट सुंदर व्हायचंय, आपल्याला हेल्दी राहायचंय. फिट सुंदर तर सर्वांनाच आवडतं, पण हेल्दी राहणं आपल्या फॅमिलीसाठी खूप महत्वाचं आहे. आज तुमचं थोडे तुम्हाला सुस्तपणा आहे, आळसपणा आहे, तुम्हाला ऍसिडिटी गॅस या गोष्टीच आहेत, छोट्या गोष्टी आहेत, पण ते तुमचं वेट वाढतच चाललं जाते. ते तुमचे हेल्थ इश्यू आहेत ना ते पण मोठे होत जाणार जेव्हा तुमची जास्त वेट झालं तर. म्हणून सुरुवात आजपासूनच करायची आहे. 2024 गेलं ठीक आहे, जाऊ द्या. आता 2025 मध्ये मी एकदम मस्त होणार आहे, माझ्यामध्ये मी चेंज करणारच आहे. हा निर्णय घेऊन तुम्ही सुरुवात करायची आहे. तर काय करायचं आपल्याला, छान अशा एक्सरसाइज करायच्या. आता मी काय करते, जस्ट या पोझिशनला आलेली आहे. या पोझिशनला आधी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला जमलं नाही तरीही प्रयत्न करायचा, हळूहळूने प्रयत्न करायचा. माझ्या जरी फास्ट होत असतील ना करून दाखवायची पद्धत, तरी देखील तुम्ही स्लो मध्ये करायचं, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल. आणि झालं तर मग बेटरच आहे, काही प्रॉब्लेमच नाहीये. जस्ट या पोझिशनला मी आले. आता आपल्या पोटावरती दाब आणायचा आपल्याला चांगला. तर इथे काय करायचं, हात या पोझिशनला जस्ट इथे नेले मी. ओके, जस्ट इथे श्वास भरला या पोझिशनला. 1 2 3, इथे श्वास सोडायचा आहे आपल्याला, इथे श्वास घ्यायचा आहे. 4 5 6 7 8 9 10 अँड होल्ड. या पोझिशनला श्वास सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे खूप जास्त पेन होतोय आणि तो पेन आहे ना आपला, ते दुखणं आहे ना आपल्याला सहन करायचं. याच्याने होणार काय, जस्ट इथला फॅट आणि इथला फॅट खूप लवकर कमी होणार आहे. हा राऊंड मी आता 10चा केला ना, तुम्हाला एक राऊंड 30चा करायचा आणि 30चे 2 राऊंड करायचे. सिंपल आहे. आता नेक्स्ट काय करायचं, या पोझिशनला हात, जस्ट या पोझिशनला हात ठेवले मी. हा पोझिशन उचलला. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. आता इथे नेक्स्ट काय करायचं, या पोझिशनला यायचं. हा पण राऊंड आपल्याला 30चा घ्यायचा, एक आणि असे 30चे 2 राऊंड घ्यायचे. या पोझिशनला 1 2 3 4 5
6 7 8 9 10 and रिलीज. या पोझिशनला यायचं. एक राऊंड 20चा आणि 20चे असे 2 राऊंड घ्यायचे. खूप पोझिशन आपला हा मस्त कमी होतो जस्ट डेली प्रॅक्टिस केल्याने. आता इथे नेक्स्ट वापस या पोझिशनला यायचं. पायामध्ये अंतर करायचं. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे पहिले कसं आपण हात पायाच्या बाजूला नेले होते ना, आता आपल्याला हात न्यायचे पायाच्या मध्ये. जस्ट श्वास भरलेला आहे. श्वास सोडत 1 2 ह्याच पद्धतीने आणि आरामात करायचं. 3 4 5 6 7 8 9 10 and रिलीज. या पोझिशन मध्ये यायचं. पायाला इथे जोडून घ्यायचं. पहिले असं जोडून घ्यायचं आणि आपल्या मांड्यांच्या इथे एकदम चिपकून घ्यायचे पाय आपले आणि मग हळूहळू पायाला ह्या पोझिशनला करायचं. जस्ट या पोझिशनला करून घ्यायचं आणि दोन्ही हाताने आपल्या गुडघ्यांपर्यंत आपल्याला हात पोहोचवायचे आणि आपले असे पाय खाली जमिनीला प्रेस करायचे जितके होतील तितके. इथे मांड्यांवरती प्रेशर येतं. तुमच्या इथे खालच्या पोटावरती भयानक प्रेशर येतं. जस्ट इथे काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त इथे होल्ड करून ठेवायचं बॉडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and रिलीज. जस्ट या पोझिशनला रिलीज. आता इथे काय करायचं, हळूहळू आपला पाय उचलायचा. हेवी मांडी असेल तरी देखील प्रयत्न करायचा. या पोझिशनला हळूहळू मांडी घालायची. जस्ट हाताला श्वास भरत वरती न्यायचं आणि पायाला ह्या पोझिशनला खाली आणायचं मांडी घालूनच आणि इथे पण होल्ड करायचा. 20 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे तुमच्या कमरेचं दुखणं असेल ते पण तुमचं कमी होतं. पोटावरती ऑटोमॅटिक दाब आलेलाच आहे. मांड्यांवरती ऑटोमॅटिक प्रेशर आलेलाच आहे. वरती हात गेल्यामुळे आपल्या हातावरती देखील प्रेशर येतं. इथे 20 पर्यंत 30 पर्यंत 40 पर्यंत तुम्ही याच पोझिशन मध्ये राहायचं. ब्रीदिंग करत राहायचं. नॉर्मली श्वास सोडत राहायचं. पोटाला आतमध्ये खेचत राहायचं. बस काहीच करायचं नाही. नंतर हळूच पाय उचलायचे आणि एका एका पायाला असं हळूच ओपन करायचं. जस्ट रिलीज. आहे का नाही सोपी पद्धत. आता या पोझिशनला पायामध्ये अंतर करायचं आणि इथे अपर बॉडीला हाताला उचलायचं. जस्ट हात असे लॉक करून घेतले एका एका पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and रिलीज. पूर्ण प्रेशर येते पोटावरती. हे एवढेच जरी तुम्ही डेली प्रॅक्टिस केली, सकाळी खाली पोटाने केली ना, तर याचा जास्त फायदा तुम्हाला भेटेल. नक्कीच भेटेल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आजचा. आणि हे आसन पण खूप चांगले आहेत. प्रयत्न करून बघा. हळूहळू स्टेप वाढवत घ्या आणि मग भयानक असा छान असा रिझल्ट घ्या आणि छान असा डाएट फॉलो करा आणि या योगासन करा. तर तुम्हाला 2024 तर गेलंच, पण 2025 मध्ये तुम्हाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एनी टाइम. 1.5 तासाची बॅच आणि 1 महिन्याचा डाएट शेअर करते. तर खूप चांगला रिझल्ट सर्वांना भेटत चाललेला आहे. तुम्हाला देखील भेटू शकतो जस्ट तुम्ही क्लास जॉईन केला तर. नसेल करायचं तर तुम्ही असे हे आसन पण करू शकता, या एक्सरसाइज पण करू शकता. छान रिझल्ट इथे पण भेटतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ज्यामध्ये कोणी पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत